चालेल तुला? आवडेल मला. या खुल्या क्षणी तुझाच गोडवा. चालेल तुला? आवडेल मला. या खुल्या क्षणी तुझाच गोडवा. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते पण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल ऑल मटेरियल लिंक म्हणून. तेथून जाऊन सुद्धा यूज करू शकता आणि टेलिग्राम चॅनलवरती जाऊन सुद्धा यूज करू शकता. जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करा. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली आपण दिलेली आहे. तर सिम्पली इथे कॅपकट ओपन करायचे. आता इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे इथून आपण फोटो आहे तो एकदा सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथून ॲड करायचा. अशा प्रकारे इथून फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे ते रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बटन अशा हा जो फोटो एकदा परफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. इथून हा फोटो परफेक्ट बसल्यानंतर इथून बॅक करायचं नाही ते पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्याला आहे ना सिम्पली इथून जो आपण बीटमार्क व्हिडिओ दिला आहे ऑल मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे. इथून हा बीटमार्क व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करू. इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करून इथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचा हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करू. ह्याची जी लेंथ आहे जेवढं आपलं सॉन्ग आहे तेवढी न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली पहिल्यांदा उठायचे. आल्यानंतर इथून बॅक करायचं. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. हा जो बीट व्हिडिओ दिलाय आपण त्यामध्ये आपण बीट दिलेले 6 बीट असतील तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे 1 2 3 अशा बीट आहेत. तर जेथून आपली 1 बीट चेंज होते तिथे यायचे सिम्पली अशा प्रकारे. इथून आपली 1 बीट चेंज होते. इथे आल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून येते तुम्हाला पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ह्याच्या पुढची जी बीट आहे ते कुठे चेंज होते बघायचे आपल्याला. थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली ही जी बीट आहे अशा इथून चेंज होत आहे. इथून चेंज होत आहे तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करायचं आणि पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करून न्यायचा आहे ह्या बीटनानुसार. इथून फोटो कट केल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करायचा आहे. डिलीट केल्यानंतर इथून आता पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटायचे. त्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि आपण ज्या PNG दिल्या ते तुम्हाला इथून ॲड करायचे. तर पहिलं आपले हे जे म्हणजे ब्लॅक कलरचं PNG असेल इथून ॲड करायचे. हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची ही ब्लॅक कलरचं PNG. त्याच्यानंतर हे पहिल्यांदा ॲड करायचे. नंतर आपले टेक्स्ट PNG इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर थोडं झूम करून हे जे PNG परफेक्ट बसून जाईल. हे PNG इथून परफेक्ट बसल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. आणि आपण जे हे इमोजी PNG दिले आता तुम्हाला हे ॲड करायचे आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. हे सुद्धा थोडं झूम करायचे आणि हे PNG थोडं अशा प्रकारे खाली आणायचे. त्याच्यानंतर हे PNG आहे ते परफेक्ट बसून जाईल. इथून बसल्यानंतर इथून बॅक करायचे. आता तुम्हाला इथे सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे. आता इथे आपल्या 6 PNG इथून ॲड करायचे. तर सिम्पली आपले 6 बीट आहे. तर जेवढं आपल्या ह्या फोटोची लेंथ असेल तेवढे जे पहिले PNG असेल ते जी लेंथ ठेवायची. तर सिम्पली ते पहिल्यांदा जुट आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपल्या पहिले PNG इथून ॲड करूया आपण. तर सिम्पली इथून ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना ॲनिमेशन्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला सर्कलचा एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे तो इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुमचे PNG ॲनिमेशन लागून जाईल आणि एक त्यामध्ये ग्लो इफेक्ट आहे तो सुद्धा लागून जाईल. पुढे आपण एक दिलेच ग्लो इफेक्ट. तर सिम्पली हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर त्याच PNG वरती क्लिक करून इथे तुम्हाला डुप्लिकेटचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. आता हे PNG आहे ते डुप्लिकेट झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढी ह्या जे PNG ची लेंथ आहे ती ठेवायची. अशा कमी करूया. कमी केल्यानंतर पुन्हा आपल्या त्याच PNG वरती क्लिक करून इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जे आपलं दुसरं PNG असेल इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आता हेच PNG डुप्लिकेट करायचं आहे आणि जेवढी त्या फोटोची लेंथ असेल तिसऱ्या बीटची तेवढी ठेवायची अशा प्रकारे. आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं तिसरं PNG इथून ॲड करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण दुसरं PNG ॲड केलं. तर इथून हे जे आहे ते आपण ॲड केलेलं आहे PNG. तर आता तुम्हाला अशा प्रकारे इथून पुढचे जे 3 PNG राहिले ते इथून ॲड करायचे.
तर मी काय करतो, इथून PNG सुद्धा ऍड करून घेतो आणि फोटो सुद्धा इथून बीटनुसार इथून कट करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते सर्व इथून ऍड करून घेतले आणि PNG सुद्धा. तर सिंपली आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आणि दुसरा फोटो त्यामध्ये जे व्हाईट कलरचं ट्रान्झॅक्शन आहे ते तेच आहे. आता इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचं, जर सिंपली हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पुल आउटचा, इथून सिलेक्ट करायचं. जर नाही मिळाला तर इथे मुवमेंट्स ऑप्शनमध्ये मिळून जाईल. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल आपल्याला काय करायची 0.2 ठेवायची आणि सिंपली ते वरचं एक अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तेच आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो पाशी यायचे, म्हणजे दुसऱ्या फोटो पाशी येथे आल्यानंतर आता मी काय करेल तुम्हाला इफेक्ट इथून सांगेल ते फक्त तुमच्या फोटोला इथून सिलेक्ट करायचे. आता हा जो दुसरा फोटो आहे त्याला आपल्याला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो पाशी यायचे. त्याल्यानंतर आता आपल्या कॉम्बोचं ऑप्शन आहे तिथे यायचं, म्हणजे कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता जे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून कॉम्बोमध्ये मिळून जाते. सिंपली इफेक्टचे नाव वरती मिळून जाईल आणि मी सुद्धा सांगेल आणि यामध्ये तुम्हाला जे इफेक्ट सांगेल ते मिळून जातील. सिंपली फोटोला इथून सिलेक्ट करायचे. हा जो आपला तिसरा फोटो आहे त्या फोटोत आपल्या प्लांटनामा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो पाशी यायचं आहे. या फोटो पाशी आल्यानंतर या फोटोत आपल्या प्लांटनामा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो पाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोत आपल्या बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटो पाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोत आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला इथे इफेक्ट इथून लागून जातील. हे इथून इफेक्ट ऍड झाल्यानंतर इथून आता आपल्या सिंपली येथे पहिले एनजुटायचे आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला येते ना लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं. तर यामध्ये तुम्हाला हा जो ग्लूचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची परफेक्टमध्ये जसे ते आपण नेली तशा प्रकारे नेल्यानंतर ते आपल्याला आता काय करायचं त्या लेअरवरती क्लिक करून ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जेवढा इथून तुम्हाला ग्लो पाहिजे इथून तुम्ही ठेवू शकता. जेवढा तुमच्या फोटोला इथून सेट होईल तेवढा, तर इथे आपण 25 ठेवलेला आहे. जर तुम्हाला अजून ग्लो वाढवायचं असेल तिथून सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच लेअरवरती क्लिक करून आधी आपल्या डुप्लिकेटचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन 2 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला स्पीडचं ऑप्शन मिळून जाईल शेवटून 2 नंबरला त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना 3 स्क्रीन हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे शेवटून 2 नंबरला असेल आणि सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि येथे तुम्हाला जर हा इफेक्ट तुमच्या फोटोला इथून परफेक्ट ॲड नसेल होत तर सिंपली रिप्लेसमध्ये जाऊन पुन्हा आपल्या इथून आहे ना 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे 3 नंबरला इथून सिलेक्ट करायचा आणि इथून तुमचे जे फोटोला इफेक्ट म्हणजे परफेक्ट ॲड होऊन जाईल. हा जो इफेक्ट आहे तो जर तुमच्या फोटोला अशा प्रकारे नसेल बसत ऑटोमॅटिक तर हा पण इफेक्ट तुम्ही इथे यूज करू शकता. त्याच्यानंतर सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपल्या सिंपली पुन्हा पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून येथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला ॲड केलेला ग्लू इफेक्ट त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला ऑब्जेक्टचं ऑप्शन 4 नंबरला आहे त्यावरती क्लिक करून इथून सिंपली तुम्हाला ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.